इंडिया विरुद्ध एनडीए संघर्ष पेटला. ठगो का मेला म्हणत भाजपने इंडिया आघाडीला ढिवसलं. मात्र शरद पवारांना वगळलं. दिल्ली राजकीय घडामोडींचं केंद्रस्थान. याच दिल्लीतील रामलीला मैदानात विरोधक एकवटलेत आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करतायत. शरद पवार, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरे, राहुल गांधी अशा मातब्बर नेत्यांनी भाजप विरोधात डरकाळी फोडली आहे. मात्र ही इंडिया आघाडीची सभा नाही तर ठगो का मेलाय असं भाजपने सोशल मीडियावर म्हणत फोटोही पोस्ट केलाय. मात्र या पोस्टमध्ये शरद पवारांचा फोटो नाहीये. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया. राजधानी दिल्लीत सगळे विरोधक एकवटलेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात रामलीला मैदानावर रॅलीचे आयोजन करण्यात आलंय. याशिवाय लोकतंत्र बचाव महारॅली असे याला नावही देण्यात आले. यानुसार भाजपवर जोरदार शाब्दिक वार करण्यात येतोय. मात्र दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांना डिवसण्याची एकही संधी सोडली नाही आणि इंडिया आघाडीच्या सभेला ठगो का मेला असं नाव दिलंय आणि फोटोही पोस्ट केलाय. मात्र या फोटोमध्ये कुठेच शरद पवार दिसत नाहीये. असाच प्रश्न ठाकरेंनाही विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी काय म्हटलंय पहा. मला नाही वाटत मुळामध्ये ही सगळी या एजन्सीच्या भाडोत्री असतात, तुम्हाला कल्पना आहे. त्यांच्या विचाराने मी काही दोष देत नाही. त्यांना जसं वरनं आदेश येतात तसं ते करतात. बीजेपीची आता एक केविलवाणी धडपड सुरू आहे. खरे ठग कोण आहेत हे निवडणूक रोख्यांचं भांडं फुटल्यानंतर लोकांच्या समोर आलेलं आहे. आणि ठगोंका मेळा म्हणजे तुम्ही एक फोटो दिसत नाहीये, उलट त्याच्यामध्ये सगळे भाजपाचे फोटो दिसले पाहिजे, कारण ठग ते आहेत. त्याच्यामुळे ठगोंका मेळा हा त्यांच्याकडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळे मुख्य ठग मग हे त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांचा पक्ष आता मोकळा झाला. अजित पवार हे ठग होते, हसन मुश्रीफ ठग होते, प्रफुल्ल पटेल ठग होते. आणि हे आम्ही म्हणत नाही, तो उद्धवजी म्हणत नाही, त्यांनीच म्हटलेलं. हे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री सांगत होते. हे सगळे ठग त्यांनी तिथे घेतल्यामुळे कदाचित राष्ट्रवादी ठग उरले नसते. त्यांचं काहीतरी गफलत झाली असेल. पण ठग त्यांनी होते, सगळे ठग त्यांनी घेतल्यामुळे आता आम्ही सुद्धा ठगमुक्त झालेलो. लोकसभा निवडणुका लागल्या असून विरोधक सत्ताधारी एकमेकांवर तुफान बरसतायत. आता या वॉरमध्ये नेमकं कोण जिंकतं पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई.